उदक काय करतो ते पायाचं उदक पादोदक बघा पाय त्यांनी बसल्यानंतर आता सगळे तुम्ही पूजा करत असताना पाहिलो पूजा करत असतानाचे जे काही आसन म्हणतो ते पोझिशन म्हणतो कसं आपण पाहिलं दोन्ही पाय कुठे ठेवलं होतं आणि हातामध्ये इष्टलिंग होतं आणि तुम्ही काय केलं पायाचं लिंगाचं आणि मस्तकाचं म्हणजे गुरु लिंग जंगमाची तुमची पूजा झालेली आहे। अनेक ठिकाणी बघा आता मी सांगतो म्हणून नाही बरेच काही वयाचे मनांना महाराज लोकांना बसता येणार नाही आजच नाही तर तुम्ही 5-50 वर्षाचं पाठीमागचं गेलं तर तो क्रिया पादोदक करण्याची पद्धती तेच आहे। क्रिया पादोदक केल्यानंतरच तो पादोदक तयार होतो म्हणून पाद्यपूजा करत असताना मात्र तुमचा डावी हात गुरूंचा पाया खाली असायला पाहिजे तो दोन्ही अंगुष्ठ खाली असायला पाहिजे आणि तिथं तुम्ही तीर्थ म्हणजे पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित धुवून घेतलं तिथं गंध भस्म विभूती रुद्राक्ष म्हणजे विभूती लावून गंध लावून अक्षता फूल बेल तिथं तुम्ही वाहिल्यानंतर आरती झाल्यानंतर तिथं तुमचं कपाळ लावून नमस्कार केला पाहिजे। बघा तिथून आपले संस्कार चालू होतो म्हणजे गुरु काय महत्व आहे हे साठी सांगतात माऊलीने पादोदक घेत असताना दुसऱ्या अध्यायामध्ये सखोल असं चिंतन केलेलं आहे। मी एक एक ओळी घेऊन बोलत बसलं तर एकाच अध्यायामध्ये आपल्या एक 2 तास जाणार आहे म्हणून मी थोडं